हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक माय चॅनल. आज आपण फोटोमध्ये जी गरारा पॅन्ट दिसत आहे त्याची कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत. त्यासाठी अस्तर मी 3.5 मीटर घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक पण 3.5 मीटरच घ्यायचं आहे. हे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे. प्रथम अस्तरवर मापे टाकून घ्यायची आहेत. पॅन्टची पूर्ण उंची आहे 42 इंच. त्यामध्ये मी मायनस करत आहे 22 इंच आणि राहिलेली उंची आपल्याला वरची पॅन्टसाठी लागणार आहे आणि घेरासाठी लागणारी उंची 22 इंच आहे. अस्तरशी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. पूर्ण उंचीतून आपल्याला प्लस 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच नेप्यासाठी येणार आहे. इथे सीटचा तिसरा घेऊन प्लस 2 इंच करायचं आहे आणि मांडीचा जेवढा घेर आहे त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फिटिंग आणि लूजिंग करू शकता. 2 इंच नेप्यासाठी एक्स्ट्रा गेलेला आहे. सीट आहे जेवढी त्यात मी सीटचा तिसरा करून प्लस 2.5 इंच घ्यायचं. सगळ्यांसाठी सेम एकच माप. जेवढी सीट आहे त्याचा तिसरा करायचं प्लस 2.5 इंच. ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लूजनेस ठेवू शकता. मी तर 2.5 इंच ठेवत आहे. ज्यांची सीट 40 प्लस असते 3 ते 3.5 इंच ठेवू शकता. मांडीची टाईट फिटिंग आहे 10 इंचाची. 10 इंचाचा निम्मा मी इथं घेतलेला आहे 5 इंच. 5 इंच घेऊन लूजसाठी मी घेतलेलं आहे 2 इंच आणि मार्जिनसाठी 2 इंच. इथे बिगनर्स खूप चुकतात कारण त्यांना इथं थोडं कळायला कन्फ्युजन होतं. म्हणून तर आपण इथं काय करायचं आहे, इथं 14 इंच घ्यायचे आहे. त्यांनी रेघ कायम अशी जोडतात. ही चुकीची रेघ आहे, अशी जोडायची नसते. तेव्हा आपण इथं असं 14 इंच घ्यायचं आणि 14 इंच घेऊन सरळ रेष मारायची आहे. गरारा पॅटर्नची थोडीशी हाईटची कन्फ्युजन होते. जेव्हा आपण प्लाझोमध्ये मापे टाकतो तेव्हा त्यांना कळतं, पण जेव्हा गराराची मापे टाकत असतो तेव्हा त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं. असं घेतल्यानंतर 14 इंच घेतल्यानंतर पुढे 2 इंचची रेघ मारून 1 ते 1.5 इंचचा आपल्याला काय करायचं आहे, शेप घ्यायचा आहे. ज्यांची हेप 40च्या वरती असेल तेव्हा तुम्ही त्यांना 15 ते 16 इंच पण वाढवू शकता आणि ज्यांची लहान असते म्हणजे लहान मुलींची असते तेव्हा तुम्ही 12 ते 13 एवढी पण तुम्ही त्यांची नेपाची साईज घेऊ शकता. थोडीशी मी लाईन वाढवलेली आहे कारण का मी 18 इंचवर मार्किंग केलेला मला पाहिजेला आहे 20 इंच. तर मी इथं 20 ते 21 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे म्हणून. आणि थोडंसं कापडला शेप पण चांगलं येतं. इथं आता हे सगळं मार्किंग आपली झालेली आहे. आता काय करायचं आहे, व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. नेफा हे 2 प्रकारचं असतं. आता जिथे मी कट करत आहे ते पण नेफा म्हणतात आणि जिथे मी आता 14 इंचाची लाईन घेतलेली आहे तिला पण नेफा म्हणतात. पण मी इथं 2 शब्द वेगळे करते. ह्याला आपण किस्तक नेफा म्हणूया आणि ते वरचं 2 इंचाचं नेफा त्यात वाढवायचं मी सांगत होते. आता आपल्याला काय करायचं आहे, खालचं आता आपण काय करायचं आहे, घेर कट करून घेऊया. घेर कट करताना राहिलेली जेवढी आपली उंची होती 22 इंचाची तेवढी आपल्याला घ्यायचं आहे प्लस त्यात 1 इंच करायचं आहे. हे तुम्ही मेन फॅब्रिकवर करा, अस्तरवर केलं नाही तर चालतं. अस्तर कायम 1 ते 2 इंच आपलं कमी असतं म्हणून. आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे. तर चुनी मात्र माझी कमी घातलेली आहे मी कारण कस्टमरच्या डिमांडिंगवर असतं. कस्टमरला जेवढं चुनी पाहिजे त्यानुसार त्यांनी मला जे इमेज दाखवलेलं होतं त्याला कमी चुनी होती आणि ती गुडघ्यापेक्षा थोडं वरती होतं म्हणजे मांडीकडे होते तिची लेस. त्या पद्धतीने मी शिवलेलं आहे. इथं माझं अस्तरचं पूर्ण कटिंग झालेली आहे. आता हे सेम आपण मेन फॅब्रिकवर कट करायचं आहे. आता मेन फॅब्रिकची पण कटिंग झालेली आहे, अस्तरची पण कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंगकडं वळणार आहोत. गरारा पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोपे आहे. थोडंसं बिगनरला अवघड जातं पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे. तुम्हाला ही कटिंग कशी वाटली प्लीज मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची जी बेल आहे त्याला प्रेस करा ज्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते.
शेअर करा आणि कमेंट करा. इथं अस्तर आणि मेन फॅब्रिकला मी शिवून घेत आहे. तर पूर्ण आपण टिप मारून घ्यायची आहे. मी दोन्ही साईडला टिप मारून घेणार. ते अशा प्रकारे मी दोन्ही पॅन्टच्या साईडला मी टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, किस्तकची कटिंग करायची आहे. किस्तक हे कंपल्सरी लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं पॅन्ट जेव्हा आपण घालतो तेव्हा. किस्तक नेहमी क्रॉसमध्ये मापे टाकून कट करून घ्यायचं असतं. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलं जात आहे त्याप्रमाणे. आणि सेम किस्तक मी आता काय करणार आहे, मेन फॅब्रिकवर कट करून घेणार आहे. तुम्ही किस्तकचा घेर तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता, कमी या जास्त. ज्यांची सेट 40+ असते त्यांना थोडंसं घेर जास्त ठेवा, कारण त्यांना कम्फर्टेबल वाटतं म्हणून. आणि मला जे कस्टमरची डिमांड असते की तुम्ही किस्तक थोडासा मोठा आणि घेर त्याचा जास्त ठेवत जावा, त्याप्रमाणे मी किस्तकचा घेर कस्टमरच्या डिमांडिंगवरच ठेवते. आता हे काय करायचं आहे, किस्तक आपलं पूर्ण शिवून घ्यायचं, जोडून पूर्ण इथंपर्यंत टिप मारून घ्यायची. इथं किस्तक माझं टिप मारून घेतलेलं आहे. आता दोन्हीकडे काय करायचं आहे, हे किस्तक जोडायचं आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करा, किस्तकला जोडून घ्या. मी तर माझं किस्तक जोडून झालेलं आहे पॅन्टला. एकच पॅन्टला दोन्ही किस्तक जोडायचं आहे. आणि नंतर त्यावर ते दुसरी पॅन्टचं जे हे असतं कापड, त्यावर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे. दुसरी पॅन्ट सरळ भाग ठेवायचं. सरळ भाग ठेवून व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी टिप मारायचं दाखवत आहे त्याप्रमाणे मारायची. पहिला आपण इथून सरळ टिप मारत यायचं जिथंपर्यंत किस्तक आहे तिथंपर्यंत, आणि नंतर किस्तकवर हे कापड असं फिरवायचं. फिरवून इथं टिप मारून घ्यायची. त्याचप्रमाणे इथं पण हाच पद्धत करायची. ही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला किस्तक लावायचं दाखवलेलं आहे. आता काय करायचं, आपलं जे घेर आहे अस्तरचं, आता एवढं जोडून झाल्यानंतर अस्तरच्या पार्टला आपल्याला काय करायचं आहे, बारीक चुनी पाडून घ्यायची आहे. जेवढी मांडीचा घेर आहे तेवढं आपल्याला काय करायचं, चुनी पाडून घ्यायची आहे. आणि ही चुनी सेम आपण मेन फॅब्रिकवर पाडायची आहे. चुनी पाडून पॅन्टला आपण जोडून घ्यायचं आणि लेस लावून घ्यायची आहे. इथं पूर्ण असं पॅन्टला मी चुनी जोडून लेस लावून घेणार आहे. आणि वरती जे 2 इंच नेप्यासाठी सोडलेलं होतं इलॅस्टिकच्या नेप्यासाठी, त्याला आपण काय करणार, दुमडून टिप मारायची. या पद्धतीने पूर्ण पॅन्ट आपण शिवून काढायची आहे. इथं माझी लेस झालेली आहे, अस्तर जोडून झालेलं आहे, खालती दुमडपट्टी पण करून झालेली आहे माझी. अशाच प्रकारे सेम आपण काय करायचं आहे, दुसरी पॅन्टला पण जोडून घ्यायचं आहे. लेस वगैरे लावून पॅन्ट तयार करून घ्यायची आहे. पण शिवताना काय करायचं आहे, लेसपर्यंत दोन्ही अस्तर मिळून शिवायचं. जिथं लेस आलेली आहे तिकडून आपण काय करायचं आहे की अस्तर वेगळं आणि मेन फॅब्रिक वेगळं असं शिवायचं आहे. पहिला आपल्याला मेन फॅब्रिकवर टिप मारून घ्यायची, नंतर अस्तरवर टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी दोन्ही पॅन्ट जोडून घेतलेले आहे. आपल्याला आता कमरेच्या ह्याच्याने इलॅस्टिक लावून घ्यायची आहे, जेवढी कमर आहे त्यानुसार. आणि इलॅस्टिक लावून झाल्यानंतर माझी पूर्ण पॅन्ट तयार आहे. पॅन्ट खूप छान दिसत आहे. हे माझं पॅन्टचं फायनल लुक. बाय बाय, टेक केअर.